नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 दिनांक 12/4/2024 रोजी झालेली ही प्रश्नपत्रिका आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत ही प्रसारित होत असते. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही प्रश्नपत्रिका वापरली जाते, तितकीच ती महत्त्वाची आहे. या ठिकाणी आपण उत्तरे कशी लिहिली जावीत हे पाहत आहोत. प्रश्न आपल्याला चौथा आपण सोडवायचा आहे. चौथ्यामध्ये 3 असतात, कोणते 2 सोडवायचे असतात, त्यामुळे प्रत्येकी 4 गुण 8 गुणांचा प्रश्न आहे. आकृतीत चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे. ABला CD समांतर आहे. P हा EDचा मध्यबिंदू आहे. Q हा BCचा मध्यबिंदू आहे. आणि मग सिद्ध करायचं आहे या PQची लांबी जी आहे, PQ जोडलेली आहे त्याची लांबी समांतर बाजूंच्या बेरजेच्या निमपट आहे, म्हणजे AB अधिक CD यांच्या बेरजेच्या निमपट आहे. ओके, या ठिकाणी हा सोडवण्यासाठी आपल्याला AQ जोडून पुढे वाढवायचे आहे आणि DC पण जोडून पुढे वाढवायचे आहे. DC जोडून वाढवल्यानंतर AQ जोडून वाढवल्यानंतर R मध्ये छेदतात, इथं R बिंदू आहे. ओके, आणि या ठिकाणी पक्ष आहे चौकोन ABCD हा दिलेल्या बाबी आहेत. चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे. AB समांतर CD आहे दिलेलं. P आणि Q हे अनुक्रमे AD आणि BCचे मध्यबिंदू आहेत. साध्य जे आहे PQ बरोबर 1/2 AB अधिक DC दाखवायचे आहे. रचना जी आता सांगितली, AQ जोडून वाढवला, DC जोडून वाढवला, तो R मध्ये छेदला, हे लिहिले. रेख AQ असा वाढवला की रेख DC वाढवून R मध्ये छेदतो. ठीक आहे, त्रिकोण तयार झालेत. तर जे त्रिकोण 2 तयार झालेत, त्रिकोण ABQ आणि त्रिकोण RCQ हे जे 2 त्रिकोण आहेत, हे 2 त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. हे 2 त्रिकोण एकरूप दाखवत असताना आपल्याला माहिती आहे AB आणि CD समांतर आहेत, त्यामुळे ABC छेदिका घेतली तर कोण ABC किंवा ABQ आणि कोण RCQ एकरूप आहेत, कारण व्युत्क्रम कोण. ओके, हा आणि हा कोण ABQ एकरूप कोण, RCQ व्युत्क्रम कोण आहेत. रेख BQ एकरूप रेख QC पक्ष किंवा मध्यबिंदू आहे. आणि कोण या ठिकाणी AQB एकरूप कोण RQC हे विरुद्ध कोण आहेत, त्यामुळे कोण AQB एकरूप कोण RQC विरुद्ध कोण आहेत. साहजिकच हे जे 2 त्रिकोण एकरूप आहेत ते 2 कोणामधली बाजू आहे, को बा को कसोटी. ओके, को बा को कसोटी हे 2 त्रिकोण एकरूप आहेत, को बा को कसोटी. आणि त्यामुळे या ठिकाणी रेख AB एकरूप रेख CR हे जे 2 त्रिकोण आहेत एकरूप आहेत, त्या 2 त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत. या रेख AB एकरूप रेख CR एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. आता हा जो त्रिकोण ADR आहे, मोठा त्रिकोण, या ADR मध्ये PQ ही DR ला समांतर आहे. का? त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय काय आहे? त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूतून जाणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असून तो तिच्या निम्म्या लांबीचा असतो, म्हणजेच त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. PQ DR समांतर आहेत, PQ DR ला समांतर आहेत, म्हणून PQची लांबी DRच्या निमपट, PQची लांबी DRच्या निमपट. पण DR म्हणजे काय? DC अधिक CR, DC अधिक CR. आणि आपण CR म्हणजेच AB, CR म्हणजेच AB. इथं 2 त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात. ओके, त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला CR बदल AB घालू शकतो आपण. आणि म्हणून PQ 1/2 DC अधिक AB. ओके, त्यामुळे PQ बरोबर 1/2 AB अगोदर लिहिलं, DC नंतर लिहिलं. PQ बरोबर 1/2 AB अधिक DC समांतर बाजूंची बेरीज. ओके, त्यानंतर समभुज त्रिकोण MV बरोबर 7 समभुज त्रिकोण MVN मध्ये MV बरोबर 7.5 सेंटीमीटर. तर त्रिकोण MVN चे परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ काढा. परिवर्तुळ व अंतर्वर्तुळाच्या त्रिज्या मोजून लिहा. परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर काढा. दोन्ही रचना एकाच वर्तुळात करा म्हटलेलं आहे. या ठिकाणी हा त्रिकोण MVN या ठिकाणी समभुज त्रिकोण काढलेला आहे. सर्व भुजा 7.5 सेंटीमीटर लांबीच्या आहेत. पहा, 7.5 सेंटीमीटर, 7 आणि 8च्या मध्ये बरोबर 7.8 सेंटीमीटर. वर्तुळ कंपासमध्ये 7.8 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे आणि वरती MNच्या वरती चाप मारलेला आहे.
एमएनच्या एम केंद्र घेऊन वरती चाप मारलेला आहे. इथं फी केंद्र घेऊन चाप मारलेला आहे. एन मिळवायसाठी एम व्ही 7.5 सेंटीमीटर सगळ्या 7.5 आहेत. एन व्ही 7.5, एम व्ही 7.5 आणि एम एन सुद्धा 7.5. आणि मग परिवर्तुळ आणि आंतरवर्तुळ काढण्यासाठी एकच रचना करायची आणि एकाच त्रिकोणात करायचे. ठीक आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू आपल्याला लंबदुभाजक काढायचे. पहिल्यांदा एम व्हीचा लंबदुभाजक काढला. एम व्हीच्या निमपडीपेक्षा जास्त अंतर घेऊन हे चाप मारलेत. फी केंद्र घेऊन एम व्ही ह्या एन व्हीच्या वरती आणि खाली फी केंद्र घेऊन आता एन केंद्र घेऊन आत्ताच काढलेला कंसाला छेदणारे चाप मारायचे. मगाशी काढलेला आपण लंबदुभाजक, त्यामुळं हा लंबदुभाजक आपण जोडला. तो एन व्हीचा लंबदुभाजक आहे. एम एनचा काढायचा, एम व्हीचा काढायचा. एम व्हीच्या पण या ठिकाणी निमपडीपेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. एम व्हीच्या वर आणि खाली चाप मारलेला आहे. त्यानंतर एम केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारलेत आपण हे असे. आणि हे दोन छेदनबिंदू आपण जोडलेत. आणि हा जो लंबदुभाजक आहे तो एम व्हीचा आहे. हा लंबदुभाजक आहे एन व्हीचा आहे. दोन लंबदुभाजक ओ जवळ छेदलेत. ओही एवढी त्रिज्या घेतल्या. ओही एवढी त्रिज्या ही ओ एन एवढी आहे, ओ एम एवढी आहे. कारण परिवर्तुळ काढण्यासाठी ओ पासून एन हा, एम हा, फी हा बिंदू समान अंतरावर आहेत. ओही एवढी त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढलेले परिवर्तुळ झाले हे. ओके. या परिवर्तुळाची त्रिज्या करेक्ट आपण मोजलेली आहे. ती बरोबर 4.2 सेंटीमीटर आहे. आंतरवर्तुळ काढायचं आहे आपण. या ठिकाणी हा जो लंबदुभाजक एम व्हीचा लंबदुभाजक आहे, समजा या ठिकाणी ओ पी हा लंब आहे एम व्ही या बाजूला. ओ पी एवढा अंतर आपण वर्तुळ कंपासमध्ये घेतलेला आहे आंतरवर्तुळ काढण्यासाठी. आणि आपण आंतरवर्तुळ काढलेलं आहे तिन्ही बाजूंना स्पर्श करणारं. ओके. आणि ही आंतरवर्तुळाची त्रिज्या आपण मोजली आहे. ती बरोबर 2.1 आहे बघा, 2.1. त्यामुळं परिवर्तुळाची त्रिज्या आणि आंतरवर्तुळाची त्रिज्या यांचं गुणोत्तर 4.2 भागिले 2.1 दशांश गेले 21×42. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. वर्तुळाकार विहिरीचा आतील व्यास 4.20 मिलीमीटर आहे. विहिरीची खोली 10 मीटर आहे. तर विहिरीच्या आतील वक्रपृष्ठाला गिलाव करण्यासाठी प्रति चौरस मीटर 52 रुपये दराने किती खर्च येईल. या ठिकाणी प्रथमतः विहीर म्हणजे वृत्तचित्त आहे. म्हणजे वृत्तचित्तीचं या ठिकाणी आपल्याला आतील वक्रपृष्ठबळ सूत्र आहे 2 पाय आर एच. 2 गुणिले पायची किंमत 22/7. त्रिज्या आहे व्यासाची निमपट 4.2. 4.20 म्हणजे 4.2. त्याची निमपट बे 2 4 बे केवे 2.1 आर बरोबर 2.1 आणि एच विहिरीची खोली 10 मीटर आहे. त्यामुळं वक्रपृष्ठबळ जे आहे 2 गुणिले 22/7 गुणिले आरची किंमत 2.1 गुणिले एच 10. ओके. या ठिकाणी 7 21 2.1ला भागलं तर 7 1 7 7 0 0 1 घेतली 7 1 21 0.3. 22 2 44 गुणिले 10 440 गुणिले 0.3 3 0 0 3 चौक 12 12 2 हाचे 3 चौक 12 1 13 132.0 म्हणजे 132 चौमीटर हे विहिरीचं वक्रपृष्ठबळ आलं. आता प्रति चौरस मीटरला 52 रुपये दरानं 132 चौरस मीटर गिलावाचा खर्च 132 गुणिले 52 हा गुणाकार 6864 येतोय. ओके. 132 गुणिले 52 बे 2 4 13 2 26 264 फुली इथं पाय 2 10 13 5 65 1 66 4 6 7 2 8 7 6 7864 रुपये या ठिकाणी गिलाव करण्याचा खर्च आहे. ओके. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. खालील त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढण्यासाठी चौकटीतील रिकाम्या जागा भरा. 5व्यातला 2 असतात. 3 गुण आहेत, प्रत्येकी 3 गुण. पहा पहिला आहे 3 उपप्रश्न आहे. साइन 20 बरोबर कॉस 70. कारण साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा. हा थिटाचा कोटिकोण 90 वजा थिटा आहे. लघुकोणाचे साइन गुणोत्तर त्याच्या कोटिकोणाच्या कोसाइन गुणोत्तराबरोबर असते. म्हणजे इथली किंमत 90च पाहिजे. कोटिकोण आहेत म्हणून 20 आणि 70 90 म्हणून साइन 20 बरोबर कॉस 70. इथं कॉस 40 बरोबर साइन 50. 40 आणि 50 90. इथं लघु कोटिकोणांच्या टॅन्जंट गुणोत्तरांचा गुणाकार 1 असतो म्हणून टॅन 30 30चा कोटिकोण 60 बरोबर 1. टॅन 30 गुणिले टॅन 60
इथं 70, इथं 60, इथं 50. ओके, 3 गुण. दुसरा आहे शेवटचा, खाली बिंदू कोणत्या चरणाक्षरावर आहेत. एक्स निर्देशक धन आणि या ठिकाणी वाय निर्देशक पहा. पहिल्या चरणात धन धन, दुसऱ्या चरणात या ठिकाणी ऋण आणि धन, तिसऱ्या चरणात ऋण ऋण, वाय अक्षा इथं वरती धन खाली ऋण, आणि चौथ्या चरणात धन ऋण. ओके, धन आणि ऋण पहा. या ठिकाणी एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण अधिक वजा पहा, अधिक वजा हे चौथं चरण आहे. ओके, 1 2 3 4 चौथं चरण. एक्स 0 आणि वाय 0पेक्षा मोठा आहे म्हणजे वाय धन आहे, त्यामुळे वाय या ठिकाणी एक्स 0 आहे म्हणजे वाय अक्षावर असणार. एक्स 0 म्हणजे एक्स अक्ष करायचं, वाय अक्षावर आहे. ओके, उदाहरण दिले 0 2 असं, 0पेक्षा वाय 0पेक्षा मोठा म्हणजे धन आहे, 0 2 म्हणजे हा वाय अक्षावर. आणि शेवटचा तिसरा, एक्स हा वाय पेक्षा लहान म्हणजे एक्स निर्देशक ऋण, वाय हा 0पेक्षा मोठा म्हणजे वाय धन, ऋण आणि धन, ऋण आणि धन दुसरं चरण आहे. ओके, अशा पद्धतीनं पूर्ण प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. आपण स्वतः हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही या उत्तराची माहिती मिळू दे. धन्यवाद.